नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील औषध कंपनीत गॅस गळती, 4 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर MIDC येथील मेलोडी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड औषध कंपनीत गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। पोलिसांनी कंपनीच्या 4 वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। या घटनेनंतर अनेक लोक जखमी झाले आहेत, ज्यांना बोईसर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथके घटनास्थळी पोहोचली आणि गॅस गळतीमुळे प्रभावित झालेला परिसर रिकामा केला। गॅस गळतीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु प्राथमिक तपासात असे मानले जात आहे की ही गळती काही तांत्रिक कारणामुळे झाली आहे। वृत्तानुसार गॅस गळतीमुळे बाधित झालेले लोक जागीच गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान 4 जणांना आपला जीव गमवावा लागला। उर्वरित जखमींवर बोईसर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाने तपास सुरू केला आहे। स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या घटनेचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला बोलावण्यात आले आहे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे। बोईसर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की औषध कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNSच्या कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो खुनासारखे नसून सदोष मनुष्य वध या कलमाशी संबंधित आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेची गरज अधोरेखित झाली आहे, विशेषतः ज्या कारखान्यांमध्ये धोकादायक रसायने वापरली जातात। उद्योगांमध्ये सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे असे अपघात अनेकदा घडतात। स्थानिक रहिवासी आणि कुटुंबियांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्याचवेळी अशा अपघातांना रोखण्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी त्यांची इच्छा आहे। प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवून अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीविरुद्ध कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल।